नमस्कार. सकाळपासूनची जे आपण करमाळा नगरपालिकेचे मतदानाची आकडेवारी देतोय त्यामध्ये सकाळचं जे मतदान झालं होतं ते 1873. तर म्हणजे सकाळी 7:30 ते 9:30च्या दरम्यान हे मतदान झालं होतं. त्यानंतर 7:30 ते 11:30च्या दरम्यान 23.17% म्हणजेच 5125 एवढं मतदान झालं होतं. त्यानंतर 7:30 ते 1:30 वाजेपर्यंत जे मतदान होतं ते 8676 एवढं मतदान, त्याची टक्केवारी होती 39.23%. आणि आता जे 3:30 वाजेपर्यंत जे 7:30 म्हणजे सकाळी 7:30 ते 3:30 वाजेपर्यंत जे मतदान आहे, यामध्ये जे पुरुष मतदान आहे 6335, तर महिला मतदान आहे 6067, आणि इतर मतदान ते शून्य आहे, आणि एकूण मतदान आहे 12,402. अशी एकूण टक्केवारी आहे 56.8%. म्हणजेच यामध्ये आपण याच्या आधीची जे व्हिडिओ केला होता त्यामध्ये सुद्धा सांगितलं होतं की महिलांची टक्केवारी वाढते. लाडक्या बहिणींचा या ठिकाणी नेमका कोणता विषय होतोय का? कारण की तिन्ही पक्षांचा जो लाडक्या बहिणींच्या मतांवर जो भर होता तो या ठिकाणी आता कुठेतरी दिसून येतोय. खरंच लाडक्या बहिणींचा कुठेतरी कुठल्या तरी पक्षाला हातभार मिळतोय का? कारण की विजयाची गणित या ठिकाणी जुळतात का? लाडक्या बहिणी जुळवतात का काय? या ठिकाणी असे आता कुठेतरी सिच्युएशन निर्माण होताना दिसून येते. कारण की यामध्ये पाहिलं तर 250 मतांचा कुठेतरी फरक या सर्व बाबतीमध्ये राहिलेला आहे. आणि म्हणजे पुरुष आणि महिलांच्या या मतांची आकडेवारी जर पाहिली तर महिला ह्या मोठ्या प्रमाणात घराच्या बाहेर पडलेल्या आहेत, आणि पुरुषांच्या पुढचा आकडा, मतांचा आकडा या महिला गाठतील काय, असा आता या ठिकाणी सध्या करमाळा नगरपालिकेच्या मतदानामध्ये चित्र दिसून येत आहे. पण 1:30 वाजेपर्यंतची टक्केवारी 39.23%, आणि आता जे आहे 56% म्हणजेच 1:30 वाजणे ते 3:30 या दरम्यान 17%ची हे सगळे टक्केवारी वाढलेली आहे. तर ही 3:30 वाजण्यापर्यंतची अपडेट होती. तरी पुढची अपडेट आणि मतांची आकडेवारी किती वाढते ही पाहणं तितकंच गरजेचं असेल, आणि कुणाच्या पथ्यावर ती पडते, लाडक्या बहिणींचा आशीर्वाद किंवा मतरूपी आशीर्वाद कोणत्या पक्षाला, कोणत्या पार्टीला, कोणत्या उमेदवाराला मोठ्या प्रमाणात मिळतोय हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. धन्यवाद.